दिवसांनी येत आहे. आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा राईट आणि लेफ्ट हँड वीक आहे. तर एक छोटीशी एक्सरसाइज देणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी आपण आपला ऑनलाईन तासाचे क्लासेस सुरू केलेले आहेत. खूप लोकांच्या इन्क्वायरी झालेल्या आहेत, खूप लोकांनी जॉईन पण केलेले आहेत. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही मला दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. इंस्टावर पण तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. जवळजवळ 1K मध्ये एकेका व्हिडिओला आपले व्ह्यूज जात आहेत. तर आपलं इंस्टा अकाउंट पण जाऊन चेक करा आणि लवकरात लवकर क्लास जॉईन करा जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर. कारण गणपती बाप्पाच्या आगमनाला एकच महिना राहिलेला आहे. ओके, तर आता ज्यांचं लेफ्ट आणि राईट हँड वीक आहे त्यांच्यासाठी मी एक एक्सरसाइज देत आहे. काय करायचं, सगळ्यात आधी वाजवून दाखवतो. ओके, आता काय करायचं, राईट जेव्हा मारतो तेव्हा राईट हँड जोरात मारायचं. एक्सरसाइज कशी आहे, राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, लेफ्ट राईट राईट राईट, 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 राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. आता जेव्हा हा राईट लेफ्ट 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 हा आपण वाजवतो तेव्हा राईट हँडचा जो स्ट्रोक आहे तो राईट हँडचा स्ट्रोक आपल्याला जोरात मारायचा आहे. म्हणजे राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, राईट लेफ्ट. आता मी जास्त जोरात नाही वाजवू शकत कारण आपण घरामध्ये आहोत म्हणून. तर राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, 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 राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. दुसऱ्यांदा काय करायचं, लेफ्टचा स्ट्रोक जोरात मारायचा. म्हणजे लेफ्ट राईट राईट राईट, 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 लेफ्ट राईट राईट राईट. परत राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. परत लेफ्ट राईट राईट राईट, लेफ्ट राईट राईट राईट, लेफ्ट राईट राईट राईट, लेफ्ट राईट राईट राईट. आता ह्यानी होणार काय, ज्यांचा राईट हँड वीक आहे त्यांचा जर आपण लेफ्ट हँड राईट हँड जोरात वाजवला तर राईट हाताचा वेट वाढणार. ज्यांचा लेफ्ट हँड वीक आहे त्यांनी लेफ्ट हँड जोरात वाजवला तर त्यांचा लेफ्ट हँडचा वेट वाढणार. ओके, आणि ह्याची प्रॅक्टिस तुम्ही स्लोच करायची आहे. आणि अजून एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे की आपण ढोल ताशाचे क्लासेस, जेव्हा ताशाचे क्लासेस घेतो बेसिकली, तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर पुणेरीचे पारंपरिक हात वगैरे शिकवत नाही. मी तुम्हाला फक्त बेसिक्स क्लिअर करून देतो. म्हणजे जर कोणाचं हाताचं वेट प्रॉपर पडत नसेल, जर कोणाच्या काही लोकांच्या वाकड्या पडतात किंवा वेगळ्याच कशा तरी पडतात तर त्या आपण नीट करून देतो. बोल क्लिअर करून देतो, हाताचा स्पीड वाढवून देतो. आपण बेसिकली आपण हाताचा स्ट्रक्चर नीट करून देतो. पुणेरीचे हात आपण शिकवत नाही. पुणेरीचे हात कसे वाजवायचे, प्रत्येक पथकाची आपली एक वेगळी पद्धत असते वाजवण्याची. तर तुम्ही स्वतःच्या पथकाला फॉलो करू शकता. पण जर तुम्हाला ताशाचं नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही आपले क्लासेस जॉईन करू शकता. मी माझा नंबर वगैरे सगळं इथे स्क्रीनवर देईन, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा.